आतमध्ये रोहित आणि रोहित आर आणि रोहित एल. Because one is righty, another is lefty. Left and right hand combination. रफ्तार के सौदागर मिस्टर ओमकार. पहिलाच बॉल अक्रॉस द लाईन, बॉलला हिट करायचं होतं. कट केला बॉल, एज लागली, एक मिळाली. धावसंख्येचं अकाउंट ओपन झालंय. बॅट्समन गेट्स ऑफ द मार्क विथ जस्ट अ सिंगल. रात्रीचं क्रिकेट आणि वाढती थंडी, प्रत्येकानं अंगावर स्वेटर घातलंय, डोक्यावर विंटर कॅप आपल्याला पाहायला मिळेल. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण या खेळाला एन्जॉय करतोय. रात्रीच्या क्रिकेटची एक वेगळी मजा असते. करेक्शन केलं. दोन्ही फलंदाज उजव्या हाताच्या एका बाजूला ज्युनियर सिनियर आहेत. अक्रॉस द लाईन, मागे पुढे पुढे मागे. यावेळेला बॉलला चपराक लगवली. ऑन साइडला कुणी नाहीये. लॉंग चेस टू द फिल्डर अँड द फर्स्ट फोर. पहिला चौकार, चांगला स्ट्रोक. पहिला बॉल बाउंड्री लाईन. स्पर्धा प्रकाश झोतातली आणि पहिल्याच पर्वामध्ये प्रसिद्धीच्या झोतात आपण या स्पर्धेला पाहतोय. प्रमोद स्मृती चषक 2025. पुढे गेलेले हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात खेळ करतायत. एका बाजूला टीम धाकटी जुई आणि टीम मोरवे आपल्याला पाहायला मिळतीये. रोहितनं अकाउंट ओपन केले 4 यावेळेला कट केला बॉल अगदी शॉर्ट थर्ड मॅन मध्ये. फिल्डर तितक्याच चपलाय ना डाव्या अँगलला, म्हणून स्वतःला झोकून दिलं. जिथे बॉल अडवलाय एक मात्र मिळणार नाहीये. दोन फलंदाजांना ठाऊक आहे की आपली विकेट ही फार महत्वाची आहे. क्रिकेटमध्ये तुम्हाला हा सेन्स असणं फार महत्वाचं आहे. मग खेळ रात्रीचा असू द्या, दिवसाचा असू द्या, लेदर बॉल असू द्या, तुमचा रोल तुम्हाला माहिती असायला हवा. पुढे गेले, स्टेप आउट झाले. मिनी हेलिकॉप्टर, बॉल बॅक ड्राईव्ह मिळेल. अजून एक डॉट बॉल. 2 चेंडू डॉट, 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 5. बॅटिंग करणारी टीम धाकटी जुई विरोधात टीम मोरबे. पहिले षटक पॉवर प्लेचं पथ्यात पडतंय मोरबे टीम कडनं. याही वेळेला शॉट ऑफ गुडलँड स्पॉटवर बॉल सबमरीन अंगाचा वेध घेतोय. पंचांकडे अपील झाली आणि थोडस डिबेट होईल. 2 पंच सल्ला मसलत करतील आणि एक डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. तत्पूर्वी या ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. पंचांचा निर्वाणा इशारा आलाय की फलंदाज बाद असणार आहे. इनफॅक्ट बॅट्समन डिबेट करत होते की एज लागलाय, बट अंपायर सेज इट्स अ क्लिअर LBW अँड द बॅट्समन इज मुव्हिंग आउट. फलंदाज क्रमांक 1. 4 धावा पहिल्या बॉलवर, त्यानंतर 2 डॉट आणि त्यानंतर एक मोठी विकेट. ओमकार 5 चेंडू फक्त 5 धावा, मागचे 3 चेंडू डॉट. जसं डीजेचं गाणं बंद झालं हे ते सर काही आवाज आपल्याला आपल्या कानावर येत आहेत. किरकिर करणारे रात किडे, हसणारा तो चंद्र आज नाहीये. ढगाना पलीकडे तो लपलाय. लुकलुकणाऱ्या चांदण्या, त्यांचंही खरं तर मी म्हणेन दृश्य आपल्याला पाहायला मिळत नाहीये. दूरवर जर का नजर गेली तर मात्र लख
असा अंधार आपल्याला पाहायला मिळते, शांत वातावरण आणि नक्कीच अशा या मनमोहक शांत स्थिर वातावरणामध्ये क्रिकेटचा खेळ सुरू आहे. दिवसभर दिवसभरातलं क्रिकेट, रात्रीचे क्रिकेट याच्यामध्ये भरपूर अंतर आहे. पहिल्या षटकाचा खेळ झाला. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 1 बाद 6. दुसऱ्या षटकाला प्रारंभ. पहिला बॉल पुन्हा एकदा ओरपीस होता, परंतु बॅट आणि बॉलमध्ये तिथे संपर्क होत नाही. एक मिळाली. 1 धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते दुसरं षटक. कैलास बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतील टीम मोरबे या टीम कडनं. 4 षटकांचा सामना. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 6. दुसरं षटक पूर्वार्धामध्ये धाव आली 1. ड्राईव्ह केला हलवार पद्धतीने बॉटमचा वापर केला. सॉफ्ट हँडेड स्ट्रोक आहेत फिल्डर ऑफ साइडला. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ पर्यंत स्वीपर कव्हर पर्यंत आले फिल्डर. क्षेत्ररक्षकांची जिद्द, त्यांची चिकाटी. परिवर्तनाचा ध्यास घेऊन क्रिकेटचा वारसा जपणारा सोनारी हे गाव आणि सोनारी गावात आज नव्या चषकाचा प्रारंभ आपण पाहतोय. यंदाचं हे पहिलं पर्व प्रमोद स्पोर्ट्स टीम सोनारी वैशाली इव्हेंट्स अँड कॅटरिंग्स आयोजित प्रमोद स्मृती चषक 2025. दिस टाइम वी कॅन सी 1-2-1. दुसरं षटक कैलासनं हाताळत असताना अगदी आपण पाहतोय की चौकार षटकार येत नाहीयेत आणि म्हणूनच एकेरी दुहेरी धावसंख्येनं धावफलक हलतं ठेवलंय दोन्ही फलंदाजांनी. सूरज नेट नंबर 3 यावेळेला क्लीन बॉल, दांडी गोल, फलंदाज बाद. फलंदाज मैदानामध्ये जातील. इन ॲट नंबर 5-4 अंकेश. प्रत्येक संघाची एक वेगळी रणनीती असते, प्रत्येक संघाची एक वेगळी प्लॅनिंग असते हितेश सर. आणि त्या प्लॅनिंग नुसार मैदानाच्या आतमध्ये त्यांना एक्झिक्युशन हे करावं लागतं. कधी कधी प्लॅन ए एक्झिक्यूट करता येत नाही, त्यामुळे प्लॅन बी ला तुम्हाला लगेच इम्प्लिमेंट करावं लागतं. रोहित ह्या फलंदाज लवकर बाद झाला. त्यानंतर सूरज आलेत आणि जसे फलंदाज स्ट्रायकिंग एंडवर अंकेश गेलेत, पहिल्याच बॉलवर त्यानं आक्रमक पवित्रा घेतलाय आणि हा फटका जर का आपण पाहिला तर बॉल सरळ सीमारेषा बाहेर फेकून दिलाय. हा षटकार आलाय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 16. या आकड्यावर 16 ऑन दी स्कोर बोर्ड. 16 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि या षटकामध्ये एकूण 5 चेंडूंचा खेळ झालाय. आतापर्यंत 1 विकेट आणि 10 धावा
आपण खर्च केलेल्या पाहायला मिळतील. 16 धावा. 16 चला दुसरा बदली बॉल द्या. नेक्स्ट बॉल. डावखुऱ्या त्याचे गोलंदाज चांगला प्रश्न विचारला होता. गुडलँड स्पॉटवर बॉलला अगदी इन स्विंग केलाय. इनकट बॉलिंग आपल्याला पाहायला मिळतीये. अंगाचा वेध घेणारा चेंडू. शेवटचा बॉल डॉट. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 2 बाद 16. आता काय वरात पोचली, आता काय स्पीडअप करून फायदा. आपलं असंच असतं, वरात घराजवळ गेली ना की मग तिथून धावरायची, तेव्हा काय फायदा नाही. आम्ही आयोजकांना हेच सांगतो, जेव्हा जेव्हा घरातनं ते आपण बोलतो ना बँडवाले वाजवा पाहुणे येतील, तेव्हा स्पीडअप करायचं. मग ते 4 वाजता 5, मग बरोबर लग्न वेळेवर लागेल 6:15 वाजता, 8 8:30 पर्यंत मग रिसेप्शन उरकेल, 9 वाजता वरात काढायची. मग ती बरोबर घरी घरी येस तोपर्यंत 12 होतील. नेक्स्ट बॉल. यावेळेला फुल टॉस. इट्स बँग ऑन टार्गेट. गॉट द ट्रीटमेंट आणि हा षटकार. बिग हिट. चेंडू त्या मैदानामध्ये. नेल्सन आकडा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल. 2/2 22 गडी बाद झाले 2 आणि षटक क्रमांक सुरू येते 3रं. 2.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय आणि विनीत नामक गोलंदाज षटक क्रमांक 3 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतील. सोनारी विलेज इन कडनं मारा करण्यासाठी सज्ज आहे. रात्री सकाळचे 4 वाजले तरी खेळाडूंचा हट्ट किती आहे बघा. तो मॅच बॉलच पाहिजे. यावेळेला ऑन साइडला ड्राईव्ह केलंय. गॅप शॉट सिलेक्शन, प्रॉपर टायमिंग, परफेक्ट एक्झिक्यूट केलंय. यावेळेला हा चौकार. इम्प्रेस केले आतापर्यंत. 5 चेंडू आणि जवळजवळ 1 चौकार 1 षटकार. 14 या आकड्यावर तो खेळ करतोय. गोलंदाज कमबॅक करून द्यावा लागेल. विनीत हा बॉल जलद गतीनं फेकला. यावेळेला स्टॉप बॉल फेकलाय. अगदी 4 मुंड्या चीत केलं. चला रिलीफ स्प्रे घेऊन जा. किती लागल्या ठेचा तरी उभं राहायचं, मोडायचं नाही. खेळात शेकडो वेळा हरायचं पण पुढे जिंकल्याशिवाय मैदान नाही सोडायचं. असं कित्येक वेळा आपण टेनिस बॉल क्रिकेट पटलावर कित्येक टीम्स आणि कित्येक खेळाडूंच्या माध्यमातून आपण पाहिलंय. खूप कुसळली संकट तरी सुद्धा अपयशानं
न खसणारा टेनिस बॉल क्रिकेटर पुन्हा जिद्दीनं वन्स मोर म्हणत पुन्हा क्रीडांगणात रणांगणात उभा राहणारा आपला टेनिस बॉल क्रिकेटर आपण गेले कित्येक वर्ष पाहत आलोय. अनेक स्थानिक आणि अनेक एक गाव 11 खेळाडू पुन्हा पुन्हा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा उभा राहिलाय रोहित स्ट्रायकिंग इन वर. यावेळेला जोरकस मारलाय अलॉंग द ग्राउंड, बॉल गेला डीप लॉंग ऑन मध्ये. तिकडे थोडे चाचपडले फिल्डर. तत्पूर्वी बॉलला पुन्हा एकदा गॅदर करतील, फेकून देतील. अजून 2 धावा ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतील. 2 रन संख्या पाहायला मिळेल ती 28 या आकड्यावर 28 ऑन दी स्कोर बोर्ड. 2 फलंदाज चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली, कारण रोहित बाद झाला त्यानंतर सूरज आले. सूरज लवकर बाद झाला. अंकेशनं चांगलं स्ट्राईक केलं. 2 चेंडू 6 तो खेळ करतोय. यावेळेला बॉल अगदी मिड ऑफ मध्ये शॉर्ट स्वीपर कव्हर मध्ये फिल्डर होते. अंतर्वर्तुळामध्ये एक धाव मिळाली. धावसंख्या 29 29. 3 षटकांचा खेळ झालाय आणि 3 षटकांच्या अखेरीस 2 बाद 29 बॅटिंग करणारी टीम एक बॉल आहे पक्का पंच. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 6-4.2-1 5 चेंडू आतापर्यंत झाले. धावसंख्या 2 बाद 29. गुलाबी थंडी आता थोडी झळ वाढताना पाहायला मिळते. जशी पहाट होईल तशी अजून थंडी वाढत जाईल. सूर्योदयापर्यंत असंच वातावरण असणार आहे. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 2 मध्ये 29. शेवटचं षटक. किती धावा येतील, किती टार्गेट सेट होईल. टार्गेट सेट होणाऱ्या षटकामध्ये कशा पद्धतीनं काउंटर अटॅक करतील, आक्रमण प्रतिक्रमण करतील. आणि करण यांचं हे षटक डेथ ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाज आहे टीम मोरबे या टीमचा. जलद गती गोलंदाज. पहिलाच बॉल फ्लाइट दिली, गुडलँड स्पॉटवर आउट स्विंग केला बॉल. पाहायला मिळेल आपल्याला WTC च्या या स्क्रीनवर स्विंगिंग बॉलिंग. पहिलाच बॉल करण बीट केलाय, स्विंग अँड मिस. पहिला डॉट बॉल. प्रश्नाचं उत्तर नव्हतं. छान गोलंदाजी सुरुवात करून दिली. अराउंड द विकेट. नेक्स्ट बॉल. याही वेळेला तडाखा. फिल्डर आहे, जज करतील आणि वेल कॅच. विकेट डाऊन.
एक विकेट आणि पहिला डॉट बॉल म्हणजे सुरुवात फार छान केली. डीप ओव्हर मध्ये नियमित चांगला कंट्रोल तुमच्याकडे असायला हवा. जिंकायचं म्हटलं की मग जिंकण्याची तीव्र इच्छा ही खेळाडूंची असली पाहिजे. रात्रीचे पहाटेचे 4:15 झालेत. 4:15 इन द क्लॉक. अजूनही एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. फलंदाज मैदानामध्ये आतमध्ये गेलेत, पॉपिंग क्रीज मध्ये बसले. मैदानाची विकेटची माती हाताला लावली आणि तो आता स्ट्रॉंग ग्रिप करून उभा आहे. बॉलला आडव्या पट्ट्यानं खरं तर मी म्हणेन हाताळायचं होतं. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. गोलंदाज करणचं आपण करूया कौतुक, कारण आता ही विकेट थोडी स्लो झाली आहे, परंतु बॉलला टर्न मिळतोय. मातीची विकेट आहे त्यामुळे थोडी टणक असणार आहे. शेणानं सारवले या विकेटला, त्यामुळे टणक तर असेलच, थोडं मॉइश्चर जाणवेल. हा बॉल क्लिअर करेल डिस्टन्स. डीप कव्हर्स क्लिअर करणारा हा चौकार बॅट्समन सन्नी. थर्टी 33 धावा. शेवटचे अंतिम अखेर निर्णयाचे 2 चेंडू शिल्लक असणार आहेत. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज. यावेळेला ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केला बॉल. फिल्डर आहेत, एक टप्पा पकडणं पसंती दिली, परंतु बॉल त्याला हुलकावणे देत जाईल. सीमारेषा पलीकडे येईल. सलगचा दुसरा चौकार सनी. शेवटचा बॉल टार्गेट सेट होईल. किती येतील? मिळेल 1 2 4 की विकेट असा हा रजनी क्रिकेट. बॉलची लाईन आपण पाहतोय. पंचांनी आकाशाकडे बोट उंचावून सांगितलं इट्स OUT आउट. पंचांनी रिकॉल केले डिसिजन. त्यांनी सांगितलं की एज लागलाय आणि धाव मात्र 1 अंकित होईल. 2 पंचांमध्ये सल्ला मसलत झाली, डिस्कशन झालं. धावणे का झाली? नाही, बॅट्समन धावलेत ना, धावूनच पंचांपर्यंत ते पोहोचले. येस, 1 धाव निघाली. पहिल्या इनिंगचा खेळ झाला. धावसंख्या झाली ती 38. 39 धावांचं टार्गेट इथं सेट झाले. चला लगेच ओपनिंग पेअर मैदानामध्ये उतरेल. बुडा आणि अगदी सर्वांना आमंत्रण आहे. ही सूचना त्यांनी नक्कीच सर्वांना सांगायला सांगितली आहे. सर्वांसाठी आग्रहाचं निमंत्रण आहे. सर्वांनी या कार्यक्रमास आपली शुभ उपस्थिती दाखवायची आहे. थेट सोनारी
तिथे विंधणे असा नवरा मुलगा इकडनं निघणार आहे. चला बॉल द्या मैदानामध्ये. दरम्यान आपण सामन्याला सुरुवात करतोय. अगदी मोठी मॅच, एका बाजूला अगदी रसांनी विभागातील संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मोरबे संघ आणि त्याच्या अगेन्स्ट आपण नक्कीच अगदी धाकटी जुई संघ पाहतोय. पूर्वार्ध या ठिकाणी संपला. करा, सलामीची जोडी त्वरित मैदानामध्ये जाईल पहा. चला, सलामीची जोडी लगेच मैदानामध्ये जाईल पहा. डोंट वेस्ट टाइम, टाइम इज मनी. वेळ थोडीशी किमती आहे पहा. घड्याळामध्ये आताच्या घडीला आपण पाहिलं ना तर जवळपास 4:22 झाली आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये टार्गेट या ठिकाणी सेट झालंय. एका बाजूला सागर आणि दुसऱ्या बाजूला संकेत ही जोडी मैदानामध्ये गेली आहे. पाहूया, पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाज बहुतेक रोहित गरत येण्याची शक्यता आहे, कारण की ते प्रमुख अस्त्र आहे. टार्गेट पाहूया किती मोठं सेट झालंय या ठिकाणी. 39 धावांचं टार्गेट, म्हणजे प्रत्येक षटकामागे जर आपण पाहिलं ना तर 9.33. अगदी 10च्या आजूबाजूला ही सरासरी ठेवावी लागणार आहे. आणि ती सरासरी ठेवण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळाली. 39चा टार्गेट आहे, परंतु या मैदानाची भौगोलिक स्थिती आणि हे वेदर सांगताय तर याही धावा कठीण होऊ शकतात. खर तर अगदी रक्त गोठवणारी अगदी गुलाबी थंडी या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मैदानामध्ये थोडंसं बाष्प देखील निर्माण झालंय. पहिला चेंडू अगदी गरंगळत मारला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे. अगदी वाडिश लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधोमध सिंगल या ठिकाणी कन्वर्ट केली जाईल. एका धावेने अकाउंट ओपन केला जाईल. अगदी श्री गणेशा या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. सागर आणि राकेश ही जोडी आता स्ट्राईक वरती. संकेत आहे स्ट्राईक वरती, आता संकेत आहे. 39 धावांचं या ठिकाणी टार्गेट उभं राहिलंय. इथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. अगदी क्षेत्ररक्षणाची व्यवरचना पाहिली. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, एक बॅकवर्ड पॉइंट आहे, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग आपल्याला पाहायला मिळते. खेळाडू कव्हर मध्ये आहे. एक खेळाडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळतोय. एक मिड ऑन लावण्यात आला. बाह्य वर्तुळामध्ये अगदी मिड ऑफ आहे आणि मिड विकेट आणि वाईडिश लॉंगॉनच्या दरम्यान एक खेळाडू खाऊ करण्याच्या गलीमध्ये उभा करण्यात आला. हे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. खर तर वातावरण आपण पाहिलं ना तर अगदी गुलाबी थंडी आणि यात कमी छोटी धावसंख्या जरूर आहे. त्याचा पाठलाग करत असताना त्या डोईजोड होणार आहेत. हलक्या हाताने हा चेंडू स्टिअर केलाय. फक्त सिंगल पाहायला मिळते. खर तर या मैदानामध्ये वातावरण अगदी हात पाय थोडेसे नक्कीच खेळाडूंचे आकडले आहेत, परंतु थोडासा वॉर्मअप सुरू आहे, त्यामुळे थोडीशी अंगामध्ये गरमी पाहायला मिळते. अशा थंडगार वातावरणामध्ये रंगणार आहे एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला पनवेल विभागातील आमचा मोरबे संघ फलंदाजी करतोय. फटका चांगला, परंतु फटका फसला. क्षेत्ररक्षक डीप मधून आला, त्यामुळे विकेट नंबर 1 जवळपास सागर होईल झेलपात.
दरम्यान पहिला धक्का देण्यामध्ये यश मिळालंय. सागर मात्र बाद झालाय. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज हनुमान मैदानामध्ये आला. खर तर आमच्या धाकटी संघाची जी गोलंदाजी आहे ती तीक्ष्ण आहे. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणं हे ध्येय चोराशी बाळगून ते नक्कीच मॅच मध्ये अवतरताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि अगदी स्वतः कर्णधार गोलंदाजी करत असताना आपल्याला रोहितला पाहायला मिळतोय. एक अष्टपैलू खेळाडू फलंदाजी करत असताना सलामीला येतो, गोलंदाजी करत असताना देखील सलामीचे षटक टाकताना आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला फटका चांगला आहे. शॉर्ट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळाला. अगदी गॅप सिलेक्शन केला आणि चेंडूला भिरकावून दिला. तब्बल 6 धावांसाठी षटकार. दरम्यान या ठिकाणी पहिलं षटक या समाप्त झालंय. आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती पाहायला मिळतात तब्बल 8 धावा. गोलंदाजामध्ये होईल पहिला बदल. अंकेश गोलंदाजीसाठी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू जोरदार मारलाय, फिरून मारलाय. फाईन लेग सीमारेखेच्या बाहेर जाणारा हा चौकार पाहायला मिळतोय. या चौकारचं स्वागत करत दरम्यान फटका चांगला आहे, गरंगळत गेला. क्षेत्ररक्षक डीप मधून आला आणि या चेंडूवरती पुन्हा एकदा एकेरी धाव पाहायला मिळते. धावसंख्या 13. 40चा पाठलाग या ठिकाणी करायचा. खूप मोठी स्पर्धा, खूप मोठं आयोजन, अगदी प्रेक्षकांच्या प्रसंतीस उतरलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आहे. अगदी स्पर्धा अगदी घर बसल्या देखील WTCच्या माध्यमातून आपण छान पद्धतीने पाहू शकतोय. यावेळेला स्वीट साऊंड ऑफ द वाईस चेंडूला फेकून दिले लॉंग ऑफ सीमारेखेच्या बाहेर. बेधुंद षटकार. चं टार्गेट आहे. हनुमानच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 6 पाहायला मिळाले. 15 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज आहे. अगदी फास्ट अँड फ्युरियस चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. झपकन चेंडू यष्टी रक्षक च्या हातामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळाला. यष्टी रक्षक यष्ट्यांपासून किती डीप मध्ये उभा आहे आपण पाहू शकाल. त्यावरून या गोलंदाजी भीषणता तुम्हाला पाहायला मिळते. परंतु हनुमान देखील त्याच तोला मुलाचा फलंदाज ज्यांना पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकले होते. यावेळेला बॅटच्या प्रॉपर रडार मध्ये तितकीच लांबी, तितकंच अंतर आणि चेंडू प्रेक्षकामध्ये झाला छुमंतर षटकार.
जाऊन पोहोचली तब्बल 25 धावा हवा या षटकारानं नक्कीच निघालेली आपल्याला पाहायला मिळाली आहे. खर तर हनुमानच्या बॅटमधून लागलेला हा तिसरा तडाखा पाहायला मिळाला. 4 चेंडू खेळला आणि या 4 चेंडू मध्ये त्याने आपल्या संघासाठी 18 धावा जमवलाय. खर तर हा दूरवरचा प्रवास मी जिंकण्यासाठी आलोय. प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठा इथं केली जाईल. यावेळेला उंची जास्त आहे, लांबी थोडी कमी आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे, त्यामुळे टिपला जाईल. संपलाय हनुमानचा खेळ, नाही बसत धावसंख्येला मिळेल. काय चालला हा खेळ, जा वेडीचेकडे. सूरज घेरत आला. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. यावेळेला अलंग कार्पेट स्क्वेअर लेग पंचाच्या अगदी जवळून हा चेंडू काढलाय. सिंगल मिळेल. या ठिकाणी अगदी बॉलपेक्षा 2 धावा जास्त आहेत, त्यामुळे नक्कीच ही मॅच मुरली संघाच्या बाजूने जाण्याची शक्यता आहे. परंतु चांगली गोलंदाजी झाली तर ही मॅच आमच्या धाकटीजुई संघाच्या बाजूने देखील जाईल. त्यामुळे नक्कीच प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्ही बाजूने सुरू आहे. यावेळेला स्वीट वाईस आला आणि चेंडूला भिरकावून दिला. अगदी स्क्वेअर लेग सीमा रेखेच्या बाहेर, अगदी लॉंग अँड स्ट्रॉंग पिकअप शॉट षटकार. तेहतीस धावा, 9 चेंडू आणि 6 धावा आता या मॅच मध्ये शिरकाव करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच पूर्णपणे खुली झाली आहे. या ठिकाणी नशिबाचा चौकार, वाईट प्लस 22 अशा 5 धावा मिळतील. त्यामुळे सामना पूर्णपणे खुला झाला. आता मात्र आगामी येणाऱ्या 9 चेंडू मध्ये 1 धावेची गरज असेल. अगदी नशिबाचा चौकार ऐन मोक्याच्या क्षणी आला. हलक्या हातांना अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. पुढच्या फेरीमध्ये जाणारा आणखी एक संघ मला मिळाला. अभिनंदन मुरली संघाचं अभिनंदन. चला पीडी स्पोर्ट भेंडकल आणि मुरली संघाचा संघ नेक्स्ट. चला टॉस साठी या. मोरबी संघ